नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 सराव संच 1.2 अभ्यास करणार आहोत। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आजपर्यंत आणखी जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेले आहे त्यांचे धन्यवाद। चला तर मग आता आपण सराव संच 1.2 सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा। इथं एक सारणी दिलेली आहे, आपल्याला काही बिंदू दिलेले आहेत A B C D E आणि त्यांचे निर्देशक दिलेले आहेत। A चा निर्देशक -3 आहे, B चा निर्देशक 5 आहे, C चा निर्देशक 2 आहे, D चा निर्देशक -7 आणि E चा निर्देशक 9। तर आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, ते रेषाखंड एकरूप आहेत का बघा म्हटले। पहिला प्रश्न आहे, रेख DE व रेख AB। रेख DE आणि रेख AB हे दोन रेषाखंड एकरूप आहेत का बघा म्हटले। तर विद्यार्थी मित्रांनो की दोन रेषाखंड एकरूप असण्यासाठी काय असावं लागते, दिलेल्या दोन्ही रेषाखंडाची लांबी समान असावी लागते। जर दिलेल्या रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड परस्परांशी एकरूप असतात। दिलेल्या दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात। म्हणून आपण त्या दोन रेषाखंडाची लांबी काढूया अगोदर आणि मग ठरवूया आपण की ते एकरूप आहेत का नाही। लांबी समान आली तर ते दोन रेषाखंड एकरूप असतात। ह्या दोन बिंदू D आणि बिंदू E मधलं डिस्टन्स काढूया आपण अगोदर। डिस्टन्स ऑफ DE बरोबर D चा निर्देशक आहे -7 आणि E चा निर्देशक आहे 9। डिस्टन्स काढण्यासाठी आपण कसं काढतो, अंतर दोन बिंदूमधील मोठा निर्देशक मायनस लहान निर्देशक, म्हणून E चा निर्देशक मोठा आहे 9, D चा निर्देशक -7, ह्या दोघांची वजाबाकी -7 बरोबर 9 + 7 म्हणजे 9 + 7 16। मग डिस्टन्स ऑफ DE बरोबर 16 म्हणजेच लेंथ ऑफ DE बरोबर 16, म्हणून लेंथ ऑफ DE बरोबर 16। आता काढूया आपण डिस्टन्स ऑफ AB, A आणि B बिंदू मधलं अंतर। डिस्टन्स ऑफ AB बरोबर A चा निर्देशक आहे -3, B चा निर्देशक आहे 5, ह्याच्यात मोठा निर्देशक आहे 5, मोठा निर्देशक मायनस लहान निर्देशक 5 - -3 बरोबर 5 + 3 -+ 5 + 3 8। म्हणजेच डिस्टन्स म्हणजेच ह्या दोन्ही बिंदूमधील लेंथ कशी आली, 8 आली। लेंथ ऑफ AB बरोबर 8। आता इथं दोन्ही रेषाखंडाची लांबी असमान आहे, दोन्ही रेषाखंडाची लांबी असमान आहे। लेंथ ऑफ DE बरोबर नाही लेंथ ऑफ AB, म्हणजेच हे दोन्ही रेषाखंड एकरूप नाहीत। म्हणून रेख DE व रेख AB एकरूप नाहीत, एकरूप नाहीत। या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे। तर दुसरा घेऊ, याच्यामध्ये रेख BC व रेख AD। आपण अगोदर डिस्टन्स ऑफ BC काढूया। डिस्टन्स ऑफ BC बरोबर B चा निर्देशक 5 आहे आणि C चा निर्देशक 2 आहे, मग मोठा निर्देशक आहे 5 आणि लहान 2, म्हणजेच डिस्टन्स ऑफ BC बरोबर 5 - 2, 5 - 2 बरोबर 3, म्हणजेच ह्याची लेंथ आली, लेंथ ऑफ BC बरोबर 3। आता काढूया आपण डिस्टन्स ऑफ AD। डिस्टन्स ऑफ AD बरोबर, तर A चा निर्देशक -3 आणि D चा निर्देशक -7, -3 आणि -7 मध्ये -3 हा मोठा निर्देशक आहे आणि -7 हा लहान निर्देशक आहे बरोबर। डिस्टन्स ऑफ
डिस्टन्स ऑफ AD बरोबर -3 मायनस -7 बरोबर -3 मायनस मायनस +7 -3 +7 येईल 4 म्हणून लेंथ ऑफ AD बरोबर 4. इथं पण आता आपल्याला लेंथ ऑफ BC बरोबर नाही लेंथ ऑफ AD. लेंथ ऑफ BC आणि लेंथ ऑफ AD ही समान नाही, म्हणजेच रेख BC आणि रेख AD हे एकरूप नाहीत. म्हणून रेख BC व रेख AD एकरूप नाहीत. आता आपण यामधलं तिसरं उदाहरण बघूया. रेख BE व रेख AD. आपण डिस्टन्स BE काढू अगोदर. डिस्टन्स ऑफ BE बरोबर B चा निर्देशक 5 आहे, E चा निर्देशक 9 आहे. मोठा निर्देशक 9 आहे आणि लहान निर्देशक 5 म्हणजेच 9 - 5. डिस्टन्स ऑफ BE बरोबर 9 - 5 बरोबर 4 म्हणून लेंथ ऑफ BE बरोबर 4. त्याच्यानंतर काढूया आपण डिस्टन्स ऑफ AD बरोबर A चा निर्देशक -3 आणि D चा निर्देशक -7. मोठा निर्देशक आहे -3 आणि लहान -7 म्हणजेच -3 मायनस -7 बरोबर -3 + 7 बरोबर 4 म्हणून लेंथ ऑफ AD बरोबर 4. आता इथं लेंथ ऑफ BE आणि लेंथ ऑफ AD ही समान आहेत, म्हणजेच रेख BE व रेख AD हे एकरूप आहेत. लेंथ ऑफ BE इज इक्वल टू लेंथ ऑफ AD. लेंथ ऑफ BE बरोबर लेंथ ऑफ AD म्हणून रेख AB एकरूप रेख AD. आणि हे चिन्हामध्ये असं लिहायचं आपल्याला, रेख BE एकरूप रेख AD. एकरूप असतील तर असं साईन द्यायचं आहे, रेख BE एकरूप रेख AD. दुसरा प्रश्न सोडवूया आपण. जर बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि AB बरोबर 8 तर AM बरोबर किती? AB ची लांबी 8 दिलेली आहे. AB बरोबर 8 तर AM बरोबर किती? आपल्याला दिलेल्या प्रश्नामध्ये बिंदू M हा AB चा मध्यबिंदू आहे. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. प्रत्येक रेषाखंडास एक आणि एकच मध्यबिंदू असतो. तर दिलेला आपल्याला बिंदू M हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. हे आपल्याला प्रश्नात दिले. जर मध्यबिंदू आपण AB रेषाखंड काढला इथं, A आणि B, M हा त्याचा मध्यबिंदू आहे. M हा त्या बिंदूचा त्या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे, म्हणजेच आपल्याला तर AM बरोबर MB मिळणार. AM आणि MB समान असेल तर म्हणून AM बरोबर MB आणि A', M'B. A', MB हे तीन बिंदू एकरेषीय असतील आणि M हा A आणि B च्या दरम्यान असेल तर आपल्याला ह्याच्यात अंतर काढता येईल. AM बरोबर MB आणि AM हे AB च्या निम्म असेल, म्हणून AM बरोबर 1/2 AB. AM हे AB च्या निम्म असेल. मग AM बरोबर 1/2 गुणिले AB ची लांबी आपल्याला 8 दिलेली आहे. तिथं AB च्या ठिकाणी 8 ठेवा. 2 1 2 चौक 8. AM बरोबर 4 म्हणजे AM ची लांबी किती आली? 4. म्हणून AM बरोबर 4 हे आपलं उत्तर.
तिसरा प्रश्न सोडवूया आपण. बिंदू पी हा रेख सी डीचा मध्यबिंदू आहे आणि सी पी बरोबर 2.5 तर सी डीची लांबी काढा. इथं बिंदू पी हा रेख सी डीचा मध्यबिंदू दिलेला आहे, म्हणजे सी पी बरोबर पी डी होईल. सी पी आणि पी डीची लांबी समान होईल. तर आपल्याला सी पी बरोबर 2.5 तर सी डी बरोबर किती हा प्रश्न दिलेला आहे. बिंदू पी हा रेख सी डीचा मध्यबिंदू आहे, म्हणजेच सी पी बरोबर पी डी आणि या दोघांची लांबी सी डीच्या निम्मी असेल, बरोबर 1/2 सी डी. आणि सी डॅश पी डॅश डी हे तिन्ही बिंदू एकरेषीय असतील. मग आता आपल्याला सी पी दिलेलं आहे, सी डी काढायचं. तर आपण काय घेऊया, सी पी बरोबर 1/2 सी डी. सी पी आहे 2.5 बरोबर 1/2 सी डी. हे दोन छेदातलं डाव्या बाजूला घ्या. 2.5 गुणिले 2 बरोबर सी डी, म्हणजेच सी डी बरोबर 2.5 गुणिले 2 म्हणजेच 5.0, म्हणजे सी डीची लांबी येईल 5. म्हणून सी डी बरोबर 5. चौथा प्रश्न सोडवूया आपण. जर ए बी बरोबर 5 सेमी, बी पी बरोबर 2 सेमी आणि ए पी बरोबर 3.4 सेमी, तर या रेषाखंडाचा लहान मोठेपणा ठरवा. म्हणजे या रेषाखंडामध्ये सर्वात लहान कोण आहे आणि सर्वात मोठा रेषाखंड कोणता आहे. एक लक्षात ठेवा की रेषाखंड लहान मोठेपणा ठरवायचा म्हणजे त्यांची लांबी पाहायची आहे. ज्या रेषाखंडाची लांबी जास्त तो रेषाखंड मोठा आणि ज्या रेषाखंडाची लांबी कमी आहे तो रेषाखंड लहान असेल. तर आता इथं ए बी बरोबर 5 सेमी आहे, बी पी बरोबर 2 सेमी आणि ए पी बरोबर 3.4 सेमी. तर 5, 2 आणि 3.4 मध्ये सर्वात जास्त 5 आहे. 5 म्हणजे ए बीची लांबी सर्वात जास्त आहे या तिन्हीपेक्षा. तिन्हीमध्ये सर्वात जास्त ए बीची लांबी, म्हणून ए बी हा मोठा रेषाखंड आहे आणि बी पीची लांबी कमी आहे, म्हणून बी पी हा सर्वात लहान रेषाखंड आहे. तर इथं 5 मोठं आहे 3.4 पेक्षा आणि 3.4 मोठा आहे 2 पेक्षा. म्हणजे ए बी हा रेषाखंड मोठा असेल, त्याच्यानंतर ए पी आणि बी पी. म्हणजे ए बी मोठा आहे ए पी पेक्षा आणि ए पी मोठा आहे बी पी पेक्षा. म्हणून रेख ए बी हा सर्वात मोठा रेषाखंड आहे. हा सर्वात मोठा रेषाखंड आहे. आणि रेख बी पी हा सर्वात लहान रेषाखंड आहे. आता आपण प्रश्न 5वा सोडवूया. प्रश्न 5वा आहे, आकृतीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं आकृती दिलेली आहे आपल्याला. एक किरण दिलेला आहे, रेषाखंड एक रेषा दिलेली आहे, त्याच्यावर बिंदू घेतलेले टी एस आर पी क्यू. इथं प्रश्न विचारला. पहिला प्रश्न, किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. आता विरुद्ध किरण म्हणजे कसे असतात, समजा आता हा आर पी किरण आहे, इथं आर नाव आहे आणि हे पी. तर किरण आर पीचा विरुद्ध किरण त्याच्या सरळ रेषेत आणि ह्या किरण आर पीचा आरंभ बिंदू आर आहे आणि तो उजव्या दिशेला जात आहे. तर त्याचा विरुद्ध किरण हा याच आरंभ बिंदूपासून सुरू होतो पण सरळ डाव्या हाताला निघतो. तो विरुद्ध किरण असतात हे एकमेकांचे. तर आता इथं आर पी, तर आर एस किंवा टी म्हणजे आर पीचा विरुद्ध किरण हा आर एस होईल किंवा आर टी होईल. आर एस आणि आर टी हे एकच किरण आहेत. त्या रेषेवरचा कुठलाही एक बिंदू जरी घेतला पुढचा तरी तो एकच किरण होतो, भिन्न किरण होत नाही. किरण आर एस किंवा किरण आर टी. किरण आर एस किंवा
किरण आर टी, कुठलंही एक लिहिलं तरी चालेल. हे त्याचे विरुद्ध किरण आहेत. दुसरा प्रश्न आहे किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेदसंच लिहा. आपण संच गणित भाग 1 मध्ये संच या प्रकरणामध्ये शिकलेला आहे. छेदसंच म्हणजे काय असतो की दोन्ही संचात असलेले सामायिक घटक. उदाहरणार्थ जर समजा ए या संचामध्ये 1 2 3 आहेत आणि बी या संचामध्ये 2 3 4 आहेत, तर ए छेदसंच बी असं लिहिलं जातं चिन्हामध्ये. बरोबर, दोन्हीत सामायिक असलेले 2 आणि 3, तर 2,3 हा छेदसंच होतो. तसं इथं सामायिक बिंदू असलेले किरण पी क्यू आणि किरण आर पी ह्याच्यामध्ये पहा की इथून हा पूर्णच म्हणजे पी क्यू हा डबल यायला आहे, आर क्यू म्हणजे इथून इकडचे सर्व बिंदू आहेत, आणि किरण पी क्यू, पी पासून क्यू पर्यंतचे पुढचे सर्व बिंदू, आणि किरण आर पी म्हणजे आर पासून पुढचे सर्व बिंदू, म्हणजे पी पासून पुढचे सर्व बिंदू कॉमन आहेत, सामायिक आहेत, म्हणजेच किरण पी क्यू हा त्यांचा छेदसंच आहे. उत्तर येईल किरण पी क्यू. तिसरा प्रश्न आहे रेख पी क्यू व रेख क्यू आर यांचा संयोग संच लिहा. आता संयोग संच म्हणजे समजा जर हे दोन संच असतील, ए संच 1 2 3, संच बी 2 3 4, तर या दोन्ही संचाचा संयोग संच म्हणजे दोन्हीमध्ये असलेले मिळून 1 2 3 आणि 4 म्हणजे संयोग संच होईल. तर रेख पी क्यू हा होईल आणि रेख क्यू आर हा इथून इथपर्यंत होईल. हा रेख पी क्यू आणि रेख क्यू आर हा पूर्ण होईल. ह्याचा संयोग संच म्हणजे हे मिळून रेख क्यू आर तयार होईल. म्हणून रेख पी क्यू व रेख क्यू आर यांचा संयोग संच होईल रेख क्यू आर. आता चौथा प्रश्न, रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे. उपसंच म्हणजे एका संचाचे सर्व घटक दुसऱ्या संचात असतात. उदाहरणार्थ आता इथं आपण ए हा संच घेतला 1 2 3, बी हा संच आपण घेतला 2 आणि 3, तर बी हा ए चा उपसंच आहे. बी चे सर्व घटक ए मध्ये आहेत म्हणून बी हा ए चा उपसंच आहे. तर क्यू आर हा कोणकोणत्या संचाचा उपसंच आहे म्हणजे क्यू आर चे सर्व घटक कोणत्या कोणत्या संचात येतात. क्यू आर, तर क्यू आर चे सर्व घटक क्यू आर मध्ये आहेतच, म्हणजे किरण क्यू आर, किरण क्यू एस आणि किरण क्यू टी. त्याचबरोबर किरण रेख क्यू आर हा किरण टी क्यू चा पण उपसंच आहे. किरण टी क्यू, किरण एस क्यू चा पण आहे. किरण एस क्यू, किरण आर क्यू, एवढ्या संचाचा तो उपसंच आहे. बघा लक्षात ठेवायला सोपं, मी अगोदर काय केलं, इथून सुरुवात केलं. किरण क्यू आर चा उपसंच आहे, किरण क्यू एस चा उपसंच आहे, किरण क्यू टी चा उपसंच आहे. पुन्हा इथून सुरुवात केलं, किरण टी एस चा उपसंच आहे, किरण एस क्यू चा उपसंच आहे आणि किरण आर क्यू चा पण उपसंच आहे. पाचवा प्रश्न बघा त्यातला, आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आर आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरण, आर पासून जाणारा हा एक किरण आहे, आर पी किंवा आर क्यू म्हणा आणि आर एस किंवा आर टी म्हणा. म्हणजेच आर आरंभ बिंदू असलेल्या किरणाची विरुद्ध किरणांची जोडी. किरण आर पी व किरण आर टी, आर पी आणि आर टी, तसंच आर क्यू आणि आर एस सुद्धा होईल. त्यानंतर सहावा आहे एस हा आरंभ बिंदू असलेली कोणतेही दोन किरण लिहा. कोणतेही दोन एस आरंभ बिंदू असलेले.
किरण एस टी, किरण एस टी व किरण एस आणि पुढचं कुठलंही एक अक्षर का किरण एस पी. तसेच आणखी होतील किरण एस आर, किरण एस क्यू हे पण होतील. आता किरण 7वा प्रश्न, किरण एस पी आणि किरण एस टी यांचा छेदसंच लिहा. किरण एस टी आणि एस पी हे विरुद्ध किरणांची जोडी आहे. तर विरुद्ध किरणामध्ये फक्त एकच बिंदू सामायिक असतो, तो म्हणजे आरंभ बिंदू. म्हणून किरण एस पी व किरण एस टी यांचा आरंभ बिंदू हाच छेदसंच असेल. आरंभ बिंदू आहे दोन्हीचा यस, म्हणजेच ह्या दोन्ही किरणांचा छेदसंच असेल बिंदू यस. 6वा प्रश्न सोडवूया आपण. पुढील आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातला इथं एक रेषा दिलेली आहे, संख्या रेषा, त्याच्यावर बिंदू घेतलेले आहेत ए बी सी व्ही डी पी एल क्यू यू आर. तर इथं एक प्रश्न दिला पहिला, बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते? समदूर म्हणजे समान अंतरावर असणारे. हा बिंदू बी पासून सी 2 एकक अंतरावर आहे आणि ए पण 2 एकक अंतरावर आहे, 1 2. म्हणून पहिली जोडी असेल बिंदू ए व बिंदू सी. तसेच दुसरी जोडी असेल बिंदू बी पासून डी, हा 1 2 3 4 एकक अंतरावर आहे आणि बिंदू बी पासून 1 2 3 4 एकक अंतरावर पी आहे. तर पी आणि डी म्हणजे दुसरी जोडी आहे बिंदू पी व बिंदू डी. हे बी पासून समदूर असणाऱ्या बिंदूंच्या 2 जोड्या आहेत. ते दुसरा प्रश्न आहे, बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूची एक जोडी लिहा. बिंदू क्यू पासून समदूर असणारी ही आर हा बिंदू 2 एकक अंतरावर आहे आणि पी हा बिंदू पण 2 एकक अंतरावर आहे. म्हणजे बिंदू आर व बिंदू पी. तिसरा प्रश्न त्यामधला, डिस्टन्स यू व्ही, डिस्टन्स पी सी, डिस्टन्स व्ही बी व डिस्टन्स यू एल काढा म्हटलेलं आहे. त्यातला आपण डिस्टन्स यू व्ही घेऊया. यूचा निर्देशक आहे हे क्यूचा -4 आणि हा -5 होईल. यूचा निर्देशक बरोबर -5 आणि व्हीचा निर्देशक बरोबर 4 आणि इथं येईल 5. मग 5 हे -5 पेक्षा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ यू व्ही बरोबर 5 -5 बरोबर 5 + 5 म्हणजे 10. डिस्टन्स ऑफ यू व्ही बरोबर 10. त्यानंतर घेऊया आपण डिस्टन्स ऑफ पी सी. तर इथं पीचा निर्देशक, बिंदू पीचा निर्देशक बरोबर -2 आणि बिंदू सीचा निर्देशक बरोबर 4. इथं 4 हे -2 पेक्षा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ पी सी बरोबर 4 - -2 बरोबर 4 + 2 बरोबर 6. त्यानंतर काढूया आपण डिस्टन्स व्ही बी. बिंदू व्हीचा निर्देशक व्हीचा निर्देशक 5 आणि बीचा निर्देशक बरोबर 2. 5 हे 2 पेक्षा मोठा आहे, म्हणून डिस्टन्स ऑफ व्ही बी बरोबर 5 - 2 बरोबर 3. आता डिस्टन्स ऑफ यू एल.
डिस्टन्स ऑफ यू एल, यूचा निर्देशक बरोबर यूचा निर्देशक -5 आणि एलचा निर्देशक बरोबर -2, इथे येईल -3. या पद्धतीने म्हणजे जिथं निर्देशक नाही इथं येईल -1 -3 हे -5 1 3 5 या पद्धतीने निर्देशक येतील. -3 मोठा आहे -5 पेक्षा, म्हणून डिस्टन्स ऑफ यू एल बरोबर -3 -5 बरोबर -3 +5 -3 +5 2. डिस्टन्स ऑफ यू एल बरोबर 2.